नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर राज्यसभेसाठी सर्व 7 उमेदवार आता बिनविरोध होणार हे निश्चित झालेलं आहे. भाजपनं कालच 4 उमेदवारांची नावं घोषित केली. विनोद तावडे, रामदास आठवले यांच्यासह अन्य दोघांची नावं कालच घोषित झाली. त्यानुसार आज अर्ज भरले गेले. शिवसेनेच्या वतीनं कोण ही प्रचंड उत्सुकता होती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा अर्ज भरला. त्यामुळं आता राहुल शेवाळे यांचं नाव अनेक दिवस चर्चेत होतं. गजानन कीर्तीकरांचं नाव चर्चेत होतं. पण आता थेट ज्योती वाघमारे यांचा अर्ज भरण्याचा निर्णय झाला. त्यांचा अर्ज भरला आणि गेले अनेक दिवस जो प्रचंड सस्पेन्स शिवसेनेमध्ये होता तो आता सस्पेन्स संपलेला आहे. ज्योती वाघमारे यांना आता खासदार म्हणून राज्यसभेवर संधी मिळणार हे नक्की झालेलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या वतीनं यापूर्वीच पार्थ पवार यांची घोषणा झालेली आहे. त्यानुसार त्यांनी अर्ज भरला. महाविकास आघाडीच्या वतीनं कालच शरद पवार यांचा अर्ज भरण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार त्यांनी आज 2 अर्ज भरले. त्यामुळे सगळ्यात मोठा सस्पेन्स होता तो शिवसेनेचा. नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार या संदर्भात त्याने आता ज्योती वाघमारे यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे आता 6 जागा आहेत. 7 जागा आहेत. 6 महायुतीला आणि 1 महाविकास आघाडीला. आणि सस्पेन्स अखेर संपला आहे शिवसेनेचा. आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे.